नमस्कार, मी समीर घनश्याम घोडके, महाव्यवस्थापक ऊर्जा संवर्धन आणि कुसुम ब ह्या दोन विषय मी माझ्याकडे बघतो। महाराष्ट्रामध्ये राज्यात कुसुम योजना ही 2019 पासून अंमलबजावणी सुरू झाली त्याची। त्या केंद्र शासनाची ही जी कुसुम बी योजना जी आहे ही शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठीची योजना आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांना केवळ 10% त्यांचा लाभार्थी हिस्सा भरला जातो आणि उर्वरित जे 90% जे काही अनुदान आहे ते केंद्र शासन आणि राज्य शासन असं दोघांद्वारे ते 90% अनुदान दिलं जातं। याच्यामध्ये राज्यात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकाचं असून आजपर्यंत महाऊर्जामार्फत आपल्याला 2,13,000 पंप राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेले आहेत। कुसुम बी योजनेमुळे काय आहे की शेतकऱ्यांना जो दिवसा वीज देण्याचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण झालेला आहे। शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस विजेच्या उपलब्धतेप्रमाणे पाणी देण्यासाठी रात्री जावं लागायचं, त्याच्यामुळे तिथे त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी शासनाकडून कुसुम योजना जी आहे हिला मोठ्या प्रमाणात हिचं प्रसार आणि प्रचार करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील राज्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये SC, ST आणि ओपन अशा 3 प्रकारच्या कॅटेगरी आहेत। या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत केंद्र शासनाकडनं महाराष्ट्रासाठी आणि महाऊर्जाला 2,80,000 पंपांचं मंजुरी मिळालेली आहे आणि त्या 2,80,000 पंपांच्या मंजुरीपैकी 2,77,000 पंप लोकांनी व्हेंडर सिलेक्शन म्हणजे पुरवठादारांची निवड केलेली आहे। आणि या योजनेचे जे काही इम्प्लिमेंटेशन आहे हे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सौर कृषी पंपांमुळे दिवसाच वीज देता येते, म्हणजे आपल्याला त्याच्यावर विजेवर म्हणजे जे काही पारंपरिक वीज आहे त्याच्यावर अवलंबून न राहता केवळ सूर्यप्रकाश म्हणजे 10 ते 5 या वेळेमध्ये पंपाद्वारे सौर पंपाद्वारे शेतीला पाणी दिलं जातं। आणि ही केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये ST आणि SC हे जे लाभार्थी आहेत, ST लाभार्थी म्हणजे आपले जे आदिवासी बांधव आहेत, तर त्या आदिवासी भागामध्ये नंदुरबार जिल्हा असेल, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार या भागामध्ये असं बऱ्याच ठिकाणी असं आहे की तिथे विजेची उपलब्धता नाही आणि तिथल्या आदिवासी बांधवांसाठी शेती करणं हे पण एक मोठं आव्हान आहे। अशा परिस्थितीमध्ये सौर पंपामुळे या लोकांची जी शेती आहे त्याला पण खूप उपयोग झालेला आहे। आदिवासी भागामध्ये जशी पाण्याचं काही ठिकाणी उपलब्धता आहेत तर त्या ठिकाणी वीज नसल्यामुळे ही लोकं तिथलं पाणी वापरू शकत नव्हते शेतीसाठी। तर आता सौर कृषी पंपांमुळे हे जे आपले आदिवासी बांधव आहेत या आदिवासी बांधवांसाठी ही योजना एक अमृत योजना ठरलेली आहे। याच्यामुळे त्यांना दिवसा तर पाणी मिळतं पण शेतीचं जे काही यांना विजेवर जे काही अवलंबत्व होतं यांचं तर ते कमी झालेलं आहे आणि हे शेतकरी म्हणजे आदिवासी आता हे शेतकरी व्हायला लागलेले आहेत। आणि याचबरोबर आदिवासी महिला असतील, त्याच्यानंतर अनुसूचित जमातीतले जे लोक असतील, या सगळ्यांना ह्या योजनेचा बऱ्यापैकी फायदा मिळत आहे। आपण जर पाहिलात तर मराठवाड्यामध्ये पण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, तुळजापूर तालुक्यामध्ये काही शेतकरी आहेत की ज्यांनी ऊसाचं पीक तर ते घेतातच, पण याबरोबर द्राक्षाचं पीक घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर द्राक्षाच्या पिकासाठी काय होतं की त्यांना बऱ्यापैकी पाण्याचं नियोजन, त्यांचं खत, त्याच्यामध्ये देणारं खतं, औषधं, तर सौर कृषी पंपामुळे काय झालं की त्यांना त्या वेळेमध्ये त्याचं नियोजन करणं, त्यांचं ते पिकावर नियंत्रण ठेवणं, लक्ष ठेवणं, त्याला नियंत्रणपूर्वक पाणी पुरवठा करणं, ह्या गोष्टी सगळ्या त्यांना या पंपामुळे सुरू झालेल्या आहेत, सौर पंपांमुळे। याचबरोबर असं झालं की याच्यामध्ये महिला पण लाभार्थी आहेत की ज्या महिला लाभार्थ्यांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता आलेला आहे। आणि PM कुसुम योजनेचं देशातच सगळ्या मोठा प्रतिसाद प्राप्त झालेला आहे, पण त्यामध्ये देशांतर्गत राज्यात, महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कुसुम योजनेला प्रतिसाद प्राप्त झालेला आहे। ही योजना एक काय म्हणता येईल, जीवन संजीवनी म्हणता येईल आपल्याला शेतकऱ्यांची, की त्या पद्धतीने या योजनेचं सर्व शेतकऱ्यांमध्ये याचं स्वागत होत आहे।